नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, तुमचं जे काही सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर किंवा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मनात असतील की ब्रांच कोणती निवडू, त्यानंतर मी कोणतं कॉलेज निवडू, या सर्व गोष्टी तुमच्या मनात आहेत। त्याचबरोबर मला ॲडमिशन घेतल्यानंतर कॉलेजला फीज किती लागणार आहे, मुलींसाठी एज्युकेशनल पॉलिसी अशी आहे की तुम्हाला एज्युकेशन जे आहे ते फ्री आहे। मग त्या केसमध्ये मला जी काही ट्यूशन फी भरायची आहे ती तर किती डेव्हलपमेंट फी जी भरायची आहे तर ती किती भरायची आहे, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आज या आपण व्हिडिओमधून देणार आहोत। जे पालक आणि विद्यार्थी नवीन आहे यूट्यूब चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब दादा सीईटी वाला यूट्यूब चॅनल। त्या अगोदर जस्ट तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल थोडीशी माहिती देतो। काउन्सिलिंग मध्ये आपण काय काय गोष्टी प्रोव्हाइड करतो, तर बरेचसे विद्यार्थी कॉल करून विचारतात की दादा काउन्सिलिंग मध्ये आम्हाला काय काय भेटणार आहे। तर काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून डॉक्युमेंटेशन, ॲडमिशन प्रोसेसचे जे काही कॅप राउंड असतील त्यापासून तर तुमचं स्पॉट राउंड, अगेन्स्ट राउंड, ॲडमिशन होईपर्यंत सर्व गाईडन्स केलं जाणार आहे। त्यामध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट भेटणार आहे, ब्रांच कशी सिलेक्ट करायची, त्यानंतर तुमचं कॉलेज कसं असलं पाहिजे, त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीची फीज किती आहे, या सर्व गोष्टींची ओव्हरऑल माहिती देणार आहे। त्याचबरोबर स्पॉट राउंड, अगेन्स्ट राउंड काय असतो, त्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काय क्रायटेरिया आहे, या सर्व गोष्टींची देखील माहिती दिली जाणार आहे। स्कॉलरशिप कोणते भेटणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे काय कॉल सपोर्ट, व्हॉट्सअप सपोर्ट आहे तो तुम्हाला अनलिमिटेड आहे, म्हणजे 24x7 चालू असणार आहे। आपली जी ऑफलाईन काउन्सिलिंग आहे ती पुणे, शेवगाव आणि अहिल्यानगर या 3 ठिकाणी होते। त्याचबरोबर काउन्सिलिंगचे जे काही पॅकेजेस असणार आहेत तर ते काय आहेत, तर 99 आणि सेकंडवाला आहे 2499। तर तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर कुठून एनरोल करायचं, www.dadaceity.com। जे 2499 वाला पॅकेज जे आहे त्यामध्ये तुमची जी काही कॅप राउंडची जी काही फॉर्म फिलिंग आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, प्रेफरन्स लिस्ट जे आपण राउंडसाठी फिल करतो, तर या 3 किंवा 4 राउंडची जी काही फॉर्म फिलिंग आहे ती आपल्यातर्फे केली जाते। आणि यामध्ये 999 मध्ये तुम्हाला आमच्यातर्फे जस्ट तुम्हाला फक्त एक ऑप्शन फॉर्म दिला जातो। राउंड 1 साठी, राउंड 2 साठी, राउंड 3 साठी कस्टमाइज ऑप्शन फॉर्म असतो। असं नाही की कॅप राउंड 1 मध्ये ऑप्शन फॉर्म दिला, कॅप राउंड 2 आणि कॅप राउंड 3 मध्ये तुम्हाला भेटणार नाही। तिन्ही राउंडसाठी वेगवेगळा ऑप्शन फॉर्म तुमच्या रिक्वायरमेंट असणार आहे। आणि 2499 मध्ये आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन देखील करून देणार आहे। कॅप राउंड 1, कॅप राउंड 2 आणि कॅप राउंड 3 ची चॉईस फिलिंग देखील करून देणार आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कॅटेगरीसाठी दादा मला किती फी लागणार आहे। तर आपण एक कन्सिडर करू, ओपन कॅटेगरी असते, त्यानंतर ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस, व्हीजे, एनटी 1, 2, 3 जे असेल, एससी, आता एससी, एसटी आणि टीएफडब्ल्यूएस। आता एखाद्या कॉलेजचं आपण उदाहरण घेऊया, जसं की पीव्हीजीचं उदाहरण घेऊया। पीव्हीजी साठी किती फी असणार आहे, तर 1,06,000 तुम्हाला ओपन साठी फी असणार आहे। जर तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल, जर तुमची ओबीसी कॅटेगरी असेल, जर तुमची एससीबीसी कॅटेगरी असेल, जर तुमच्याकडे एसबीसी असेल, जर तुम्हाला ईडब्ल्यूएस असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी 60 ते 70,000 रुपये फी लागते। जर तुमची कॅटेगरी व्हीजे एनटी असेल, व्हीजे असेल किंवा एनटी असेल, एनटी 1, 2, 3, तर त्या ठिकाणी तुम्हाला 15K to 20K म्हणजे 15 ते 20,000 रुपये फी असणार आहे। जर तुमची कॅटेगरी एससी एसटी असेल, 2,000 पासून तर 5,000 पर्यंत तुम्हाला फी लागणार आहे। जर तुम्हाला टीएफडब्ल्यू ची सीट भेटलेली असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला 15,000 ते 20,000 रुपये फी लागणार आहे। या गोष्टी झाल्या। त्यानंतर जर तुम्ही मुलींसाठी गर्ल्स एज्युकेशन पॉलिसी जी आहे यामध्ये पण देखील तुम्हाला 15 ते 20,000 रुपये फी लागते। हे जे काही फी स्ट्रक्चर आहे ते कॉलेजवर डिपेंड करतं। जसं की आता व्हीआयटीला 2,06,000 रुपये ओपन साठी फी आहे, ईडब्ल्यूएस ओबीसी साठी 1,25,000 रुपये फी आहे, व्हीजेएनटी टीएफडब्ल्यूएस व्हीजेएनटी साठी तुम्हाला आणि टीएफडब्ल्यू साठी 25 ते 30,000 रुपये फी आहे। एससी एसटी कॅटेगरीसाठी 5,6,000 रुपये फी आहे। जसं तुम्ही आता पीआयसीचं उदाहरण घेतलं तर पीआयसीटीला ओपन कॅटेगरीसाठी 92,000 रुपये फी आहे, ओबीसी ईडब्ल्यूएस एससीबीसी साठी तुम्हाला 60,000 रुपये फी आहे। तर याचं फी स्ट्रक्चर तुम्हाला कुठं बघायला भेटतं, तर जे कॉलेज आहे, कॉलेजची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं फी स्ट्रक्चर म्हणूनच एक सेपरेट सेक्शन असतो। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं कॉलेजचं फी स्ट्रक्चर चेक करू शकताय। म्हणजे आता इंजिनिअरिंग साठी जो काय खर्च येतो तर तो किती येणार, जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर मल्टिप्लाय बाय 4 करायचं,
आणि तुम्हाला ओव्हरऑल जे काय राहण्या खाण्याचा खर्च असेल, कॉलेजला हॉस्टेल आहे की नाही या गोष्टींची पण खात्री करा. त्या हॉस्टेलची फी किती आहे ही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काही कॉलेजेसमध्ये हॉस्टेलची फी अराउंड 1.5 ते 2 लाख रुपये आहे आणि काही कॉलेजेसमध्ये त्याच हॉस्टेलची फी काही 42, 40, 45, 60,000 इतकी देखील आहे. मग आता ही माहिती कुठून भेटते, तर कॉलेजची काय ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला कॉलेजबद्दल माहिती भेटते की फी स्ट्रक्चर कसं आहे, हॉस्टेल आहे की नाही. तर त्या केसमध्ये तुम्हाला जे काय बजेट आहे तर त्यामध्ये तुमची इंजिनिअरिंग होत असेल तर ते कॉलेज ऑप्शन फॉर्ममध्ये तुमचे असलं पाहिजे. खूपच जास्त फी असलेलं कॉलेज तुमचं ऑप्शन फॉर्ममध्ये टाकण्यात काही अर्थ नाही, कारण की त्या केसमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप तर तुमची भेटणार आहे, परंतु जर तुम्हाला 1 लाख रुपये फी भरणं थोडंफार जर जड जात असेल तर त्या केसमध्ये ज्या कॉलेजची फी 60 ते 70,000 रुपये या कॉलेजचा तुम्ही जास्त विचार केला पाहिजे. इन दॅट केस जर तुम्हाला काही अडचण असेल स्कॉलरशिपबद्दल किंवा फीजबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जो काही व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा की त्यांना स्कॉलरशिपबद्दल माहिती भेटेल. जर तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर www.dadacitwala.com वरून तुम्ही क्लिक करून एनरोल नाव करून तुम्ही स्पेसिफिक जे काही तुम्हाला पॅकेजेस घ्यायचं असेल ते घेऊ शकताय. स्क्रीनवरती नंबर आहे, तुम्हाला जर काही डाऊट आले तर त्यावरती तुम्ही कॉल देखील करू शकताय. थँक्यू सो मच.